लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. विविध प्रलंबित मागण्यांसाठी लालवादळ पुन्हा एकदा अहिल्यानगर जिल्ह्यातील जे जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्या ठिकाणी धडकणार आहे. आपल्यासोबत आहेत डॉक्टर अजित नवले. खरं तर अनेक प्रलंबित प्रश्न आहे, काही शासन निर्णय देखील पारित झालेले आहे, मात्र अंमलबजावणी होत नाही आहे. पुन्हा एकदा तुम्ही 24 तारखेपासून लाँग मार्च काढतायत. कसं बघता, कारण काही जे मुद्दे सोडवण्याचे राहिले ते आणि अगोदर सुटलेले यात अंमलबजावणी होताना दिसत नाही. दोन जे लाँग मार्च झाले त्याचे जे शासनादेश झाले त्याची अंमलबजावणी ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये तिथे ताकद असल्यामुळे कदाचित होईल. मात्र अहमदनगर जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसाचा आमचा अनुभव आहे की या निर्णयांची अंमलबजावणी होत नाही. अकोल्यातून आम्ही जो लाँग मार्च गेल्या 2023ला काढलेला होता त्याचे शासनादेश आज आमच्याकडे आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतः ती बैठक घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये कामगार मंत्री, त्यावेळचे महसूल मंत्री स्वतः राधाकृष्ण विखे पाटील आणि आदिवासी विकास मंत्री हे धांदरपाडला येऊन त्यांनी अनेक मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. जो नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे आहे त्याच्याबद्दलचा जो रास्ता रोको बोट्यामध्ये झाला, पालकमंत्री महोदय म्हणाले की तुमची बैठक आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर घालून देऊ, ती अद्याप झालेली नाही आहे. मिल्कोमीटरसाठी जे दुधाचं आंदोलन झालं त्याचा शासनादेश निघाला, त्याची इम्प्लिमेंटेशन झालेली नाही आहे. त्यामुळे मान्य मागण्यांच्या इम्प्लिमेंटेशनसाठी दुर्दैवानं आम्हाला आंदोलन करावं लागतं आहे. आमच्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला दादा भुसेंच्या बंगल्यावर. त्यांना 1000 रुपयाचं मानधन वाढीचं आश्वासन दिलं, ते अजून मिळालेलं नाही आहे. आमच्या अर्धवेळ परिचारिका आहेत, 3 महिने संपावर होत्या. अक्षरशः 2500 रुपयेवर ते त्यांना महिनाभर राबावं लागतं. त्यांचा मुद्दा आहे. बांधकाम कामगारांची मेडिकल योजना अचानक बंद करण्यात आलेली आहे. आमच्या आदिवासी भागातले शेतकऱ्यांना ज्यांच्या शेतामध्ये भंडारदरा धरण झालेलं आहे त्यांना प्यायला पाणी मिळत नाही आहे, धरणातून शेतीला पाणी मिळत नाही आहेत. ह्या सगळ्या मागण्या आहेत, प्रलंबित मागण्या आहेत. त्यांच्या मागण्यांच्या आग्रहासाठी आम्ही हा लाँग मार्च काढतो आहोत. आज जी बैठक पार पडलेली आहे त्यामध्ये असं कळतंय की मुख्यमंत्र्यांनी देखील बैठकीला बोलवलं आहे. मग इकडे लाँग मार्च सुरू राहील का मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसोबत त्यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर निर्णय घेणार? लाँग मार्च आमचा सुरू राहील. 24 तारखेला आम्ही लाँग मार्च सुरू करतो आहे. आमची जी कार्यनीती राहिलेली आहे की एकीकडे आंदोलन आणि दुसरीकडे चर्चा हे आम्ही सायमल्टेनियसली करत असतो. तुम्ही अनेक लाँग मार्च आमचे पाहिलेले, त्याच्यामुळे राजूरवरून हा लाँग मार्च निघेल. एकीकडे आम्ही चालत राहू आणि दुसरीकडे आम्ही चर्चासुद्धा नाकारत नाही आहोत. त्याच्यामुळे त्यांचा जर प्रस्ताव कॉन्क्रीटली आला, आता ते फक्त फोनवर बोललेले आहेत, मात्र प्रोटोकॉल सहित जर तो प्रस्ताव आला तर त्या बाबतीमध्ये आम्ही नक्कीच चर्चेला जाऊ आणि मंत्रालयातल्या चर्चेमध्ये आम्हाला कोणालाही आम्ही त्याला नकार देत नाही आहोत. त्यांनी बोलवलं तर आम्ही चर्चेला जाणार आहोत. मात्र चर्चा एकीकडे चालू असताना लाँग मार्चसुद्धा चालू राहील. शेवटचा प्रश्न असा आहे की 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत, अशामध्ये विद्यार्थ्यांना त्रास होईल किंवा परीक्षेपासून कोणी वंचित राहू नये यासाठी काय प्रयत्न या लाँग मार्चच्या दरम्यान किंवा काळजी घेतली जाणार आहे? 10वीचे मुलं, त्यांचे पालक आणि आम्ही हे काही वेगळे नाही आहोत. त्याच्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला थोडंसुद्धा नुकसान होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. ज्यावेळी नाशिक ते मुंबई लाँग मार्च निघाला त्यावेळी दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांची परीक्षा आहे असं ज्यावेळी कळालं त्यावेळेस मुंबईमध्ये संबंध दिवसभर 35 किलोमीटर आम्ही चाललेलो होतो. तरीसुद्धा रात्री न थांबता रात्री आम्ही परत 45 किलोमीटर चालून आझाद मैदान गाठलं आणि विद्यार्थ्यांचा मार्ग दुसऱ्या दिवशीचा मोकळा केला. त्यामुळे आम्ही सहृदय असणारी माणसं आहोत. बिलकुल विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही आहे, पालकांना त्रास होणार नाही आहे. शिस्तबद्धरित्या गांधीजींच्या मार्गाने, सनदशील मार्गाने आमचं हे आंदोलन आम्ही करणार आहोत. एकंदरीत आंदोलनावर किसान सभा ठाम आहे. यामध्ये अनेक शेतकरी, कामगार, श्रमिक सामील होणार आहेत. 40हून अधिक यामध्ये आंदोलक जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत. त्यामुळे आता प्रशासन याची कसोटी जी आहे ती लागल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामुळे आता यातून कसा मार्ग निघतो हे येत्या काळात स्पष्ट होईल. मनोज गाडीकर, TV9 मराठी, अकोले, अहिल्यानगर. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.